सेक्स हा शब्द कानावर पडला तरीही सगळ्यांच्या भुवया उंचवतात। त्यात आपल्या भारतीय कुटुंबामध्ये तर आजही लैंगिक शिक्षणाचा म्हणजे सेक्स एज्युकेशनचा विषय घरी जरी निघाला तरी या विषयावर पालक आणि बालक फारसे बोलताना दिसत नाही। टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे ना की लहान मुलं आपोआपच पोर्नोग्राफीकडे वळली जातात। हे थांबवण्यासाठी पालकांमध्ये आणि बालकांमध्ये आता सुसंवाद होणं खूप गरजेचं ठरलं आहे। आताच्या काळात पालकांना सेक्स एज्युकेशन घेणं आणि ते आपल्या मुलांना योग्य वयात देणं अतिशय गरजेचं ठरलं आहे। कारण हा जो विषय आहे ना तो मुलांच्या भविष्याचा आणि तसाच वर्तमानाचाही आहे। योग्य शिक्षण नसल्याने मुलांकडून अनेक अशा गोष्टी अनेक अशा चुका घडू शकतात ज्याने मुलं संकटात सापडू शकतात, ज्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबालाही भोगावं लागू शकतात। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेक्स एज्युकेशन म्हणजे काय आणि कोणत्या वयात मुलांना सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी। आपल्या समाजात आजही लैंगिक गोष्टीबाबत उघडपणे बोललं जात नाही। टीव्हीवर साधी कॉन्डमची जाहिरात जरी सुरू असली तरी घरातले मोठे सरळ टीव्हीच बंद करतात। पण सध्या सेक्स एज्युकेशन ही काळाची गरज झाली आहे। मुलांना योग्य वयात जर लैंगिक गोष्टीबद्दल योग्य माहिती मिळाली तर त्यांच्या मनात चुकीचे समज निर्माण होत नाहीत। हवी ती माहिती एका क्लिकवर तुम्ही आम्ही आणि मुलं देखील गुगलवर इंटरनेटवर मिळवू शकतात। त्यांना चुकीची माहिती मिळू नये यासाठीच मुलांना सेक्स एज्युकेशन देणं खूप गरजेचं आहे। नाहीतर मुलं किंवा मुली कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करून घेऊ शकतात। मध्यंतरी शाळेमध्ये देखील मुलांना सेक्स एज्युकेशन देण्याची मोहीम चालवण्यात आली होती, पण त्या मोहिमेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही आणि ते मोहीम मध्येच ठप्प करण्यात आली। तुम्ही जर ओ माय गॉड 2 बघितला असेल तर या चित्रपटामध्ये त्या मोहिमेबद्दलची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे। ज्या काळात गुरुकुल होतं ना त्या काळामध्ये देखील कामसूत्राचं म्हणजे सेक्स एज्युकेशन दिलं जायचं। पण आपण सध्या 21व्या शतकात आहोत। सेक्स हा शब्द जरी ऐकला तरी या विषयावर आज 21व्या शतकातही कोणी उघडपणे बोलत नाही। चला तर मग बघूया मुलांना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं का आहे। मुलांना जर योग्य लैंगिक शिक्षण मिळालं नाही तर मुलं आपल्या पद्धतीने त्यांच्या मनातील लैंगिक उत्सुकतेबद्दल माहिती मिळवण्यासाठी गुगल इंटरनेटचा वापर करतात आणि त्या प्रकारे स्वतःहून गोष्टी जाणून घेणं चुकीचं ठरू शकतं। इंटरनेटवरून किंवा मित्रांकडून मिळणारे लैंगिक शिक्षण हे एकंदरीत मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करू शकतात। लैंगिक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलू शकतो। विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करताना ते चुकीच्या पद्धतीने देखील प्रस्थापित केले जाऊ शकतात। मात्र जेव्हा मुलांना योग्य सेक्स एज्युकेशन मिळते तेव्हा मात्र त्यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन त्या गोष्टींकडे ते अधिक विचारपूर्वक पाहू शकतात। जर असं झालं तर मुलांना कुठलीच मेंटल आणि फिजिकल हानी पोहोचू शकत नाही। त्यामुळे मुलांना योग्य वेळेत लैंगिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे। इंटरनेटवरती सेक्स एज्युकेशन बद्दल बरीच माहिती दिली गेली आहे, पण ती माहिती किती खरी आहे किती खोटी आहे याचा अभ्यास पालकांनी करायला हवा। ते म्हणतात ना, मुलं वयात यायला लागली की मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे सगळ्याच गोष्टी हळूहळू शिकवायला हव्या। चला तर मग पाहूया की मुलांना कोणत्या वयात सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे। सगळ्यात आधी बघूया की 5 ते 8 वर्षातील मुलांना कुठलं सेक्स एज्युकेशन द्यायला हवं। आता तुम्ही म्हणाल की 5 ते 8 हे वय काही जास्त नाही। या वयातही मुलांना सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं आहे। 5 ते 8 वर्षाच्या मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल पालकांनी सांगायला हवं। लहान मुलांना गुड टच बॅड टच यामधला फरकही पालकांनी सांगायला हवा। त्याचबरोबर तो गुड टच आणि बॅड टच कसा ओळखायचा हे सुद्धा पालकांनी सांगायला हवं। त्याचबरोबर जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला कोणाला हात लावू देऊ नये हे सुद्धा मुलांना पालकांनी सांगायला हवं। 5 ते 8 या वयातील मुलांना अधिक जास्त समज आलेली असते, त्यामुळे ज्याही गोष्टी तुम्ही त्यांना सांगत असता त्या गोष्टी ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात। याच वयात लहान मुलं पालकांना लैंगिक शिक्षणाबाबत अनेक प्रश्न विचारतात, पण पालक त्याकडे दुर्लक्ष करतात। पण हेच ते वय आहे ज्या वयात पालकांनी मुलांना समजूतदारपणे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी। आता पाहूया 9 ते 12 वर्षाची असताना मुलांना कुठलं सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे। या वयात मुलं साधारण घराच्या बाहेर पडायला सुरुवात करतात। त्यांच्या कानावर सेक्सबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टीही पडत असतात आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण होऊ लागतात। सामान्यतः मुलांना या वयात आपल्या शाळेतून किंवा मित्रमैत्रिणींकडून अनेक लैंगिक गोष्टी कळत असतात आणि याच वयात सेक्स हा शब्द देखील त्यांच्या अगदी जवळून जात असतो। एकदा याबाबत उत्सुकता निर्माण झाली की मुलं कोणत्याही पद्धतीने याबद्दलची माहिती मिळवायला सुरुवात करतात। म्हणून पालकांनी सेक्सबाबत सर्व गोष्टी मुलांना सोप्या भाषेत समजून सांगायला हव्यात। मुलांच्या मनावर पालकांनी या वयात एक गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न करायला हवा की सेक्स ही वासना नव्हे,
या वयात पालकांनी मुलांना मासिक पाळीबाबत तसंच इजॅक्युलेशन बद्दलही माहिती द्यायला हवी, कारण पुढील काळामध्ये मुलांना याच गोष्टीला सामोरे जायचं असते. आता पाहूया वयवर्ष 12च्या पुढे तर 19 पर्यंत मुलांना कोणतं सेक्स एज्युकेशन द्यायला हवं. या वयात मुलं अधिक समजदार होत असतात, जगाशी त्यांची ओळख झालेली असते, इंटरनेटचा त्यांचा वापरही वाढलेला असतो, चुकीची संगत असलेल्या मित्रांकडून चुकीची माहिती देखील त्यांना मिळायला सुरुवात झालेली असते. आणि हेच वय असतं ज्याला म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं. म्हणजेच याच वयात मुलं प्रेमातही पडायला लागतात आणि त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षण सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. एकदा शारीरिक आकर्षण निर्माण व्हायला लागलं की त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी घडू शकतात. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की याच वयोगटातील मुलं सगळ्यात जास्त पॉर्न बघतात. ते बघून काही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी देखील या वयात मुलांना सेक्स एज्युकेशन देणं खूप गरजेचं ठरलं आहे. लैंगिक शिक्षण द्यायला सुरुवात केली नसेल तर योग्य वयात त्यांना योग्य ते लैंगिक शिक्षण द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.